आज फक्त झोमॅटोवरती 5.5 तास काम करून मी मिळवलेले 1,000 रुपये. हॅलो, मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी झोमॅटो डिलिव्हरी करणार आहे 6 ते 12 या टायमिंगमध्ये. तर मला पहिली ऑर्डर आली होती KNSची. ही ऑर्डर चालू असताना थोडासा पाऊस आला होता. तर त्या थोड्याशा पावसामुळे मला एक्स्ट्राचे 25 रुपये मिळालेले आहे आणि ही ऑर्डर मी डिलिव्हर करण्यासाठी आली होती. डिलिव्हर केल्यानंतर मला आली होती आमच्या घराजवळची चायनीज वॉकची ऑर्डर आणि ही ऑर्डर थोड्या वेळ रेडी नव्हती. नंतर त्यांनी रेडी केली आणि ही डिलिव्हर करण्यासाठी आले होते मी या सोसायटीमध्ये महालक्ष्मीमध्ये. मला टोटल ऑर्डर करायची आहे 16, त्यापैकी 2 झाले होते. तिसरी ऑर्डर आली ती नवमीची आणि इथे जाऊन पाहते तर काय इथली ऑर्डर रेडीच नव्हती. इथं ऑर्डर रेडी करण्यासाठी त्यांनी 15 ते 20 मिनिट घेतले होते आणि ऑर्डर होती फक्त 30 रुपयाची. 30 रुपयाच्या ऑर्डरसाठी मला 1.5 किलोमीटर गाडी चालवत यावं लागलं. रेस्टॉरंटमध्ये 10 ते 15 मिनिट वेट करावं लागलं आणि त्यानंतर परत कस्टमरच्या लोकेशनला जाण्यासाठी 1.5 किलोमीटर चालावं लागलं आणि तिथं गाडी पार्क केल्यानंतर जाऊन पाहते तर काय त्या सोसायटीमध्ये लिफ्टच नाही. मग काय 3rd फ्लोअरवरती मला चालतच जावं लागलं आणि 30 रुपयासाठी हे सगळे कुटाणे करावं लागतात. आता कस्टमरला वाटत असेल की आम्ही झोमॅटोला पे केलेले आहे होम डिलिव्हरीसाठी, तर त्यांनी लिफ्ट नसलं तरी पण आम्ही यायला पाहिजे आणि आम्हाला झोमॅटो पे करते. आम्हाला झोमॅटो पे करतं फक्त किलोमीटर वाईज आणि आम्हाला ते लिफ्टमधून नसली तर आम्हाला पायी चालत यायचे. तुमच्या सोसायटीमध्ये फ्लोअर चढायचे याचे पैसे झोमॅटो आम्हाला पे करत नाही. आणि जर तुमच्या सोसायटीमध्ये जर लिफ्ट नाही आहे तर ही चुकी तुमची पण आहे, तर तुम्ही खाली येऊन घ्यायला काहीच हरकत नाही. या ऑर्डरच्या 30 रुपयासाठी फक्त किती मेहनत करावं लागते डिलिव्हरी बॉयज व लोकांना हे तुम्हाला समजलं. या ऑर्डरसाठी मला टोटल किलोमीटर यावं लागलं 3 ते 3.5 किलोमीटर आणि त्यानंतर मग 3 फ्लोअर पण चढावं लागलं. ही ऑर्डर झाल्यानंतर मला बांबू चायनीची ऑर्डर आली होती आणि इथे जाऊन पाहते तर काय इथल्याही रेस्टॉरंटला ऑर्डर रेडी नव्हती आणि तिथे ऑर्डर रेडी करण्यासाठी त्यांनी 10 ते 15 मिनिटं घेतले. म्हणजे प्रत्येक ऑर्डरला इथे आल्यानंतर आम्हाला वेटच करावं. रेस्टॉरंटचा जो वेटिंग टाईम होता म्हणजे ऑर्डर रेडी करायचा तोही संपला होता आणि आता मला परत झोमॅटो विचारतोय की ही ऑर्डर ट्रान्सफर करणार का वेट करणार. त्यानंतर मग ही ऑर्डर रेडी झाली आणि आता जाऊन पाहते तर काय 7 किलोमीटर ही ऑर्डर मला डिलिव्हर करायची होती मोशीमध्ये या एरियामध्ये. ही एका सोसायटीच्या पाकची बाजू होती आणि तिथे एक गोडाऊन होता आणि तिथे खूप अंधार होता. इथे ऑर्डर डिलिव्हर केली. नंतर ऑर्डर आली होती मला आस्वाद प्युअर व्हेजची आणि ही ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मला आली होती KNSची ऑर्डर. इथेही ऑर्डर रेडी होती. बरं झालं ती ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी मी आली होती. नंतर आली होती मला जायका बिर्याणीची ऑर्डर आणि इथे जाऊन पाहते तर काय इथं माझ्यासारखे 7 ते 8 डिलिव्हरी बॉयज वेट करत होते ऑलरेडी आणि त्यांना जवळजवळ काही लोकांना तर 1 तास वेट करावं लागलं होतं. मला अर्धा ते पाऊण तास वेट करावं लागलं होतं या ऑर्डरसाठी. नंतर ही ऑर्डर मी डिलिव्हर केली होती या आनंदवन सोसायटी. नंतर मला ऑर्डर आली होती इथं स्वामी किचनची आणि इथे मला ऑर्डर थोड्या वेळामध्ये रेडी करून मिळाली होती. ही ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी मी इथं आली होती. इथली मल्टी ऑर्डर होती. हे दोन्ही सोसायटीमध्ये डिलिव्हर केल्यानंतर मग मला ऑर्डर आली होती ओळखीदांची आणि इथं वेटिंग दाखवत होतं आणि दिवसभर वेटिंगच होतं आणि माझ्या 16 ऑर्डर कंप्लीट झालेले आहे. आता मला काही गरज नव्हती या ऑर्डरची, त्यामुळे मी ही ऑर्डर ट्रान्सफर केली आणि मी आज एवढे पैसे कमवलेले आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मी माझी काळजी घेते. बाय.